राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन होत आहे. सर्वजण हिवाळी अधिवेशनाकरिता नागपूरच्या दिशेने निघालेले आहेत. माझ्यासोबत स्वतः आमदार आहेत सदाभाऊ खोत, हे सुद्धा नागपूरच्या दिशेने निघालेले आहेत. प्रवास ते ट्रेननी करत आहेत. भाऊ, काय सांगाल एकंदरीत तुम्ही प्रवासाला सुरुवात केली, ट्रेनचा प्रवास कसा वाटतो, काय सांगाल? हॅलो, मी नेहमीच ट्रेनच्या प्रवासाला प्राधान्य देत असतो. रात्रभर झोपून जाता येतं, वेगवेगळ्या सवंगड्यांच्या बरोबर गप्पा करता येतात, अनेक ओळखीचे लोक भेटत असतात, नवीन ओळखी होत असतात आणि म्हणून मी नेहमी ट्रेनच प्रवास शक्यतो. एक गमतीचा भाग आहे की ट्रेनचा प्रवास कसा असतो, एक गमतीचा भाग आहे ट्रेनचा प्रवास कसा असतो? नाही, ट्रेनच्या प्रवासामध्ये रुग्णालयाने जेवण आपल्याला जेवता येतं, मित्रपरिवारांच्या जेवणामध्ये सुद्धा आपल्याला सहभाग घेता येतो आणि बऱ्यापैकी झोप चांगल्यापैकी होती आणि सकाळी लवकर फ्रेश होऊन आपण कामाला लागू शकतो. तसं जर बघितलं तर ठीक आहे, वाई प्रवास हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. परंतु जर दुसऱ्या दिवशी काम असेल तर रात्रभर कुठंतरी झोपायचं, त्यापेक्षा वेळेत झोपलेलं काय व्हायचं. निश्चितच अगदी हा असा एकदम मुलाखतीचा भाग नव्हता, मात्र एक खेळती मजा मस्ती जे आपण म्हणतो की निश्चितच सदाभाऊ खोत हे खरं तर आमदार आहेत आणि ते आता मुंबई ते नागपूर हिवाळी अधिवेशनाकरिता रेल्वेने प्रवास करत आहेत. दुरंतो या ट्रेनमध्ये ते बसलेले आहेत आणि थेट आता रेल्वेने जात आहेत. थोडक्यात आपण त्यांच्याशी बातचीत केली. उद्यापासून खरं तर चहापान असणार आहे. सोमवारपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे, त्याचीच तयारी सुद्धा होत आहे. काय सांगाल एकंदरीत कशा प्रकारे तयारी? नाही, मला वाटतं की या अधिवेशनमध्ये राज्यातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहेत. कापूस उत्पादक असेल, सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल किंवा ऊस उत्पादक शेतकऱ्याचा सुद्धा प्रश्न या अधिवेशनमध्ये प्रामुख्यानं चर्चेला यावेत अशी माझी अपेक्षा आहे. दुसऱ्या बाजूला सरकारनं जाहीरनाम्यामध्ये जी शेतकऱ्याला कर्जमाफी देण्याबाबतची घोषणा केलेली आहे, पण नेमके त्या कर्जमाफीचं उद्दिष्ट कशा पद्धतीनं असेल, त्याची रूपरेषा कशा पद्धतीनं असेल, ही शेतकऱ्यांना आता कळणं अत्यंत गरजेचं आहे. याचं कारण की अनेक बँकवाले आणि शेतकरी यामध्ये आता बऱ्याच ठिकाणी झगडा सुद्धा भांडणं व्हायला लागले. ते वसुलीला गावात करत आहेत, लोक त्यांना हाकलून लावत आहेत आणि शेतकरी मन अवस्थेमध्ये आहे. मला वाटतं की सरकारनं कधी कर्जमाफी द्यायचा हा भाग वेगळा आहे, परंतु आम्ही किती रक्कम कर्जमाफीसाठी देणार आहोत आणि त्याचा निकष काय असतो हे लवकर जाहीर केलं तर निश्चितपणानं शेतकऱ्याला, कारण आता साखर कारखाने सुरू झालेले आहेत, सोयाबीन बाजारात यायला लागलेलं आहे आणि शेतकऱ्यांना आत्ताच पैसे असतात की तू सोसायटी किंवा पीक कर्ज हे भागवू शकतो. म्हणून मला वाटतं त्याच्यावरही चर्चा होतील आणि त्या चर्चा मला आवडतील. दुसऱ्या बाजूला बीडसारख्या भागामध्ये जे काही राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालेलं आहे याच्यावर सुद्धा चर्चा होईल आणि महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी विरहित महाराष्ट्र अशा पद्धतीचं धोरण भविष्य काळामध्ये आपल्याला अवलंबावं लागेल. मला तर वाटतं की गुन्हेगारांना अशी भीती वाटली पाहिजे की हे सरकार आहे तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये राहता कामाने दुसऱ्या राज्यात पलायन करायला पाहिजे. इतकी जबर भीती ही खऱ्या अर्थानं गुन्हेगारांना वाटली आहे. तर पोलिसांचा जनतेला आधार वाटला पाहिजे. पोलिसांच्या विषयी जनतेच्या मनामध्ये आमचा कोणतरी रक्षण करता ही भावना निर्माण झाली पाहिजे आणि गुन्हेगारांना पोलीस विभाग हा आमचा कर्दन काळ आहे अशी मानसिकता भावना ही गुन्हेगारांच्या मनामध्ये झाली पाहिजे असं माझं निश्चित. तर एक असं गप्पीचा भाग होता आणि सदाभाऊंनी एकंदरीत या हिवाळी अधिवेशनामधून खरं तर जनतेला काय हवं आहे ते आपल्या महानगरच्या माध्यमातून त्यांनी आपल्याशी संवाद साधताना सांगितलं आहे. धन्यवाद.